चला आता सगळ्यांनी प्रेझेंटी लावायची आहे. ओके. So first of all, second standard, do you all have your books with you? सेकंड स्टँडर्ड सगळ्यांकडे तुमच्या मॅथ्सचे टेक्स्टबुक आहेत का? चला लिहा चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो. येस, तुळजा हॅज, जिज्ञासा हॅज, आयशा ऑल्सो. Okay, Vallabh also. Okay, so we will start with second standard. Okay, Kanishka, do you have your book with you, beta? Yes. Okay, लक्ष तुझ्याकडे आहे का तुझं मॅथ्सचं टेक्स्टबुक? Yes, teacher. ओके, चला. तर आज आपला टॉपिक आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो. या अगोदर आपण ऍडिशन केलेलं आहोत. येस, ऍडिशनचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत ना. आता आज आपण नवीन लेसन स्टार्ट करतोय तुमचा ऍडिशन. आराध्या, माईक आणि कॅमेरा बंद ठेवायचा आहे. मी सांगितल्याशिवाय चालू करायचा नाही प्लीज. ओके, दिस इज फॉर सेकंड स्टँडर्ड. आता आपण सेकंड स्टँडर्ड पासून सुरुवात करतोय. पहिल्यांदा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो. बघा, तुम्हाला माहिती आहे का, झिरो हा असा नंबर आहे जो तुम्ही कोणत्याही संख्येत ऍड केला आणि कोणत्याही संख्येतून मायनस केला, सबट्रॅक्ट केला, तरी त्याचा आन्सर तो नंबरच येतो. बघा बघा इथे आय एम गोइंग टू टीच यू. आता इथे हे आहेत 2 स्टार. ओके, या 2 स्टार मध्ये मी 0 स्टार प्लस केले तर माझ्याकडे किती स्टार आले? आय एम ऍडिंग 0. 2. ओके, आता आय एम हॅव्हिंग 4 सर्कल. ओके, या 4 सर्कल मधून मी 0 सर्कल मायनस केले, म्हणजे मी काहीच नाही मायनस केलं, तर माझ्याकडे किती सर्कल राहिले? 4. 4. ओके ओके. आय एम हॅव्हिंग 5 चॉकलेट्स. ओके, माझ्याकडे 5 चॉकलेट्स आहेत आणि मी त्याच्यातले तुम्हाला एक पण नाही दिले, मग माझ्याकडे किती राहिले? 5. 4. 5. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की आपण झिरोला कोणत्याही नंबर मध्ये प्लस केलं किंवा त्या नंबर मधून मायनस केलं, कोणत्याही नंबर मध्ये आपण झिरोला ऍड केलं किंवा त्या नंबर मधून झिरोला सबट्रॅक्ट केलं, तरी पण काय होतं तरी पण काय होतं ना, तोच नंबर आन्सर येतो. आपला आन्सर काय ना, तोच नंबर. मग तुम्ही आता तुमच्या या पेज नंबर 25 वरचा हा टेबल सॉल्व्ह करू शकाल? सेकंड स्टँडर्ड. येस, यू Yes, ऑल teacher. हॅव युअर बुक्स राईट. तुमच्याकडे बुक्स आहेत. मग चला पटकन करा. 2 + 0. चला पहिले ओरल सांगा मला, एकेकाने ओरल सांगायचे. ओके, पहिल्यांदा ओरल सांगा आणि नंतर तुमच्या नोटबुक मध्ये हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. ओरल, आय विल स्टार्ट विथ आयशा. आयशा, 2 + 0. 2. ओके. जिज्ञासा, 4 + 0. 4. कनिष्का, 7 + 0. 7. लक्ष, 19 + 0. 19. सोहम, 27 + 0. 72. 27 बेटा, I have asked 27. तुळजा, 65 + 0. Yes, ma'am. 65. ओके. वल्लभ, 78 + 0. ओके. 0 + 0. जिज्ञासा, 0 + 0. 0. ओके. कनिष्का, 6 + what is equal to 6? 6. No, see I am asking 6 + what? 6 नंतर एक 6 मध्ये काय ऍड 5. केल्यावर तुला 6 आन्सर मिळेल? 0. 0. 0. ओके ओके. चला मग आता तुम्ही सॉल्व्ह करणार का हा टेबल? Yes. ओके, स्टार्ट रायटिंग.
Start solving and after completing let me know in the chat box. Okay, complete झाल्यावर chat box मध्ये completed लिहा. Otherwise you can put on your mic and freely tell me. जर काही प्रॉब्लेम झाला, तुम्हाला काही आलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. येस कनिष्का, व्हॉट हॅपन बेटा? पेज नंबर काय आहे? इट्स पेज नंबर 25. ओके, येस आयशा? ओके. तिथे नोटबुक मध्ये लिहायचं हो आहे? हो बेटा, नोटबुक मध्ये. ओके, चला. नाव येस जिज्ञासा, व्हॉट हॅपन? सेकंड स्टँडर्ड समजलंय ना तुम्हाला काय करायचं आहे? येस मॅम. ओके, चला स्टार्ट रायटिंग. फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड हु आर देअर? ममता, रिधी. पण काढायचं आहे? नो बेटा, टेबल नाही काढला तरी डायरेक्टली सॉल्व्ह करा. आता मी तुम्हाला कसं करून दाखवलं तसे करा डायरेक्ट. आणि यश अँड अवर न्यू स्टुडंट आराध्या. ओके, आराध्या, देन यश, रिधी अँड ममता. लेट्स स्टार्ट. लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो? रिद्धी, ममता, यश, व्हॉट वी हॅव लर्न? लेस अँड मोर, राईट? लेस ऑन मोर शिकलो की नाही आपण? Today we are going to write the descending and ascending order. Okay, today we are going to learn increasing and decreasing order. Yes, increasing and decreasing order. बघा, सी, मी इथे एक टेबल ड्रॉ करते आणि त्यामध्ये आय एम गोइंग टू ड्रॉ सम बॉल्स. तुम्ही मला सांगायचे आहेत अकॉर्डिंग टू. ओके, okay. First Riddhi. Riddhi, how many dots I am drawing here? 2. 2. Okay. Yash. Yash, how many dots I am drawing in this? Next column मध्ये मी किती dots? नीट बघ. Wait. थांब. It's too small. Okay, आता सांग किती ड्रॉ केले मी? 4. 4. ओके, देन ममता. ममता, या कॉलम मध्ये मी किती डॉट्स ड्रॉ केले सांग? 6. ओके, नाव आराध्या. आराध्या, इथे या कॉलम मध्ये मी किती डॉट्स ड्रॉ केले सांग आता? काउंट कर बेटा. 6, 8. 8, राईट? ओके, सो दिस इज, याला काय म्हणायचं? इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर का आपण याला म्हणणार? बघा, याच्यात आपण काय केलं? पहिल्यांदा 2. ओके, या कॉलम मध्ये कसे झाले? पहिल्यांदा 2, मग 4, त्यानंतर 6 आणि 8. वाढत गेले ना नंबर? येस, नंबर वाढत गेले ना, मग त्याला काय म्हणायचं आपण? इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर, चढता क्रम. ओके, अंडरस्टूड? फर्स्ट स्टँडर्ड सगळ्यांना समजलं इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? सांगा मला. रिद्धी, यश, आराध्या, ममता, सगळ्यांना समजलंय इन्क्रीजिंग ऑर्डर, चढता क्रम म्हणजे काय? ओके, चला बघा आता नेक्स्ट. आता परत लक्ष द्या. नाव रिद्धी, you are going to tell me about this. Okay, 1 2. Okay, how many dots I have drawn now, Riddhi? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8. 8. Okay, now यश आता तू सांग मी किती डॉट्स ड्रॉ केले बघ. सांग किती केले? 6. ओके, देन ममता, तू सांग आता मी किती डॉट्स ड्रॉ केले?
6. नाही, मोज. बघ, परत एकदा लक्ष दे ममता, परत एकदा लक्ष दे. मोज आता. 1 2 3 4 4. ओके. आराध्या, आता तू लक्ष दे किती डॉट्स मी ड्रॉ केले इथे. 2. ओके. ओके, मग आता बघा काय झालं. इथे किती झाले? 8, त्यानंतर 4, त्यानंतर 6, 4 आणि 2, राईट. मग आता काय झालं? हे काय झाली? डिक्रीजिंग ऑर्डर झाली. येस, डिक्रीजिंग ऑर्डर झाली की नाही ही? आता आपण इकडनं नंबर इन्क्रीज होत होते आपले 2, 4, 6, 8, पण इथे काय झालं? 8, 6, 4, 2 असे उतरत गेले आपले नंबर, कमी कमी होत गेले. यालाच म्हणतात increasing and decreasing order. ओके ओके, increasing and decreasing order, चढता आणि उतरता क्रम संख्यांचा. समजलं सगळ्यांना? सांगा मला, हॅव यू अंडरस्टूड इट क्लिअरली? जेव्हा आपण छोट्या नंबर कडून 4, नाही लक्ष द्या, जेव्हा आपण छोट्या नंबर कडून म्हणजे 2, 4, 6, 8 छोट्या नंबर कडून मोठ्या नंबर कडे जातो, तेव्हा ती ऑर्डर असते इन्क्रीजिंग ऑर्डर, चढता क्रम. पण जेव्हा आपण मोठ्या नंबर कडून छोट्या नंबर कडे उतरतो 8, 6, 4, 2, तेव्हा ती ऑर्डर असते डिक्रीजिंग ऑर्डर, ज्याला आपण उतरता क्रम असं म्हणतो. यश, रिद्धी, आराध्या, ममता सगळ्यांना क्लिअर झालंय हे कन्सेप्ट? इन्क्रीज अँड डिक्रीजिंग नंबर सगळ्यांना समजलंय का? सांगा लवकर मला. कंप्लीट आहे. ओके. ओके, तर तुमचा क्वेश्चन बघा काय आहे. राईट द स्मॉलेस्ट अँड द बिगेस्ट ऑफ द गिवन नंबर, देन राईट द गिवन नंबर इन द इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके, बघा क्वेश्चन काय आहे तुमचा. गिवन नंबर, स्मॉलेस्ट नंबर, बिगेस्ट नंबर आणि इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला लिहायची आहे. ओके, तर तुमचं नोटबुक आणि पेन्सिल घ्या आणि आता माझ्यासोबत लिहायला सुरुवात करायची आहे. फर्स्ट स्टँडर्ड. What they have given number, smallest, biggest and increasing order. Okay, चला first standard, draw a table along with me. टीचर मी पण. Yes, given number, then smallest number, then bigger number आणि त्याच्यानंतर increasing order. ओके, येस, increasing order. आता बघा, पे अटेन्शन, तुमचे नंबर आहेत 6, 3, 1, 8. आता याच्यामधला सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे रिद्धी, सांग. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर इन दिस? 1. 1. आराध्या, यामध्ये सगळ्यात मोठा नंबर, बिगेस्ट नंबर कोणता आहे? 1. बिगेस्ट, मोठा. 8. ओके, मग याची इन्क्रीजिंग ऑर्डर आपण कशी लिहिणार? 1, 3, 6, 8. ओके, अशा प्रकारे. नेक्स्ट आपले नंबर आहेत 2, 5, 9, 7. ओके, यश, व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर इन दिस? सगळ्यात लहान नंबर कोणता आहे याच्यातला?
टू. ममता सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे याच्यातला? 9. ओके. मग याची इन्क्रीजिंग ऑर्डर आपण कशा प्रकारे लिहिणार? 2, 5, 7, 9. ज्याच्यानंतर जो नंबर येतो तो तसा लिहायचा आहे. ओके. नेक्स्ट आहे 8, 9, 6 आणि 4. आता हे तुम्ही मला करून दाखवा. 8, 9, 6 आणि 4. सगळ्यात छोटा नंबर लिहा इथे, त्यानंतर सगळ्यात मोठा नंबर आणि नंतर इथे लिहा त्याची इन्क्रीजिंग ऑर्डर. चला पटकन. 10 मामतुळजा पाटील. Okay. Let everyone done beta, then I will take the next. Okay, Riddhi. So what is the smallest number you have written? जिज्ञासा Yes, beta. 4. And what is the biggest one? 9. And what is the increasing order for this? 4, 6, 8, 9. Very nice. Good girl. सोहम, तुझं मॅथ्सचं बुक सेम आहे ना? सोहम? Yes. ओके. करा पटकन पटकन कंप्लीट. तुळजा, वल्लभ and जिज्ञासा has done. फर्स्ट स्टँडर्ड यश, ममता, आराध्या झालंय का तुमचं? हा टेबल कंप्लीट झालाय का? ओके, यश हॅज डन. आराध्या, ममता झालंय का तुमचं? Okay, Kanishka has also done. Soham, completed Soham? Aisha, Soham, write it fast, beta. Aisha? Done, Aisha? Okay. Soham, पटकन complete कर. फर्स्ट स्टँडर्ड, आता तुमचे गिवन नंबर, बिगेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर आणि डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला लिहायची आहे. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे आता तुम्ही सरळ नंबर लिहित होतात ना, ते फक्त उलट लिहायचे आहेत. ओके, चला. फर्स्ट स्टँडर्ड, परत तुम्ही हा टेबल ड्रॉ करणार आहात. यू आर गोइंग टू ड्रॉ दिस टेबल अगेन. फर्स्ट स्टँडर्ड, परत एकदा हा टेबल ड्रॉ करा. आता आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचे आहे. Okay, your numbers are 1, 9, 4, 7. Riddhi, what will be the smallest number in this? 1. And what will be the biggest, Yash? Yash, what will be the biggest number? 9. 9. So it's decreasing order. Okay.
मग येस 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 सोहम येस. मग आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची आहे. डिक्रीजिंग ऑर्डर आपण कशी लिहिणार? पहिल्यांदा मोठा नंबर 9 7 4 आणि 1. ओके, मी तिथे रेड यूज केलाय कारण माझा जो कॉलम आहे तो छोटा झालाय, त्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून. ओके, चला आता लिहा. या दोन नंबर्स साठी लिहू शकाल तुम्ही स्मॉलेस्ट, बिगेस्ट अँड डिक्रीजिंग ऑर्डर? येस. Yes. आराध्या, सेकंड कॉलम मध्ये काय आहे सांग? स्मॉलेस्ट नंबर यामध्ये सेकंड 6 2 8 9 स्मॉलेस्ट नंबर 1. सेकंड. सेकंड मध्ये कोणते नंबर आहेत? 6 2 8 9 त्यामध्ये सगळ्यात लहान कुठला आहे? 2. येस. ममता, व्हॉट इज द बिगेस्ट? सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे त्याच्यात? 9. ओके, मग आता आपली डिक्रीजिंग ऑर्डर कशी येणार? 9 8 6 2. ओके, चला लास्ट वाला तुम्ही सॉल्व्ह करा. करा पटकन. Teacher, done, teacher. Okay, tell me beta the smallest one 1. and the biggest 7. and the decreasing order for this. 7 5 1. Very nice. चला पटकन लिहा बाकीच्यांनी. फर्स्ट स्टँडर्ड आता तुम्हाला काय करायचं आहे? यू हॅव टू राईट 1 to 50 then 50 to 1 numbers. Okay, understood how you are going to write? First write 1 to 50, after that 50 49 48 47 असं करत तुम्ही 1 पर्यंत जायचं आहे. कॅन यू राईट? यश, रिद्धी, आराध्या, ममता लिहू शकाल तुम्ही? सी काय करायचं आहे बघा. व्हॉट यू आर गोइंग टू राईट? 1 2 3 4 5 6 असं 50 पर्यंत. ओके, आणि त्यानंतर 50 49 48 47 46 45 असं 1 पर्यंत. ओके, स्टार्ट रायटिंग. Start writing first standard. Second standard, all of you have done? Yes? Done. Yes, teacher. Done. Done. Okay. Teacher. Okay. Now, stories of addition 1. आता stories of addition म्हणजे काय? तुम्हाला इथे वर्ड प्रॉब्लेम्स आलेले आहेत. ओके, वर्ड प्रॉब्लेमला आपण मराठीमध्ये शाब्दिक उदाहरण म्हणतो. ओके, चला मग आता आपल्याला स्टोरीज ऑफ ऍडिशन आहेत. सी, मंजोत प्लांटेड 14 almond trees. मंजोतने बदामाची किती झाडं लावली आहेत जिज्ञासा? 14. 14 and 21 guava trees. How many guava trees he has planted, Vallabh? Yes, Vallabh. पेरूची किती झाडे लावली आहेत? Yes, Aisha. 21. 21. How many trees did he plant together? मग त्याने एकत्रितपणे आमंड आणि गावा असे मिळून किती झाडं लावली आहेत असं आपल्याला विचारलं आहे. मग यासाठी तुम्ही काय करणार? व्हॉट यू विल डू तुळजा? Yes, ma'am. We'll add the given numbers. Yes, we have to add the given number of trees to find out the all the trees together. Okay, so you have to write the given.
पहिल्यांदा अशा वर्ड प्रॉब्लेम मध्ये गिवन लिहावं लागतं. आमंड ट्रीज 14, गावा ट्रीज 21, लाईक दिस. ओके, चला. आफ्टरवर्ड्स यू विल राईट द प्रॉब्लेम. ओके, जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते नंतर लिहा. पहिल्यांदा आन्सर लिहून घ्या. 2 लाईन्स सोडा वरती, 2 लाईन्स सोडा बुकच्या वर्ड प्रॉब्लेम लिहिण्यासाठी, आणि आपण आता सॉल्व्ह करूया. चला. द प्रॉब्लेम यू कॅन राईट ॲट होम. ओके, otherwise I will give you some time for that also. Given. Kanishka, how many almond trees? Yes, Kanishka. Yes, teacher. How many almond trees Manjot has planted? 21. 21. And Gava? No, teacher. Almond is 25. 21. Wait, wait, wait. Wait. Okay, almond 14 and Gava 21. Okay. 14 almond trees. Teacher, note मध्ये लिहायचं. हो बेटा, हो. Write along with me. And 21 Gava trees to find out the total number of trees. 14 plus 21 we will do. Yes. 4 plus 1. Soham, 4 plus 1. 5. 5. Laksh 1 plus 2. 3. Yes. So our total number of trees will be 35. Okay, चला लिहून घ्या. सेकंड स्टँडर्ड लिहा पटकन. वर्ड प्रॉब्लेम नीट वाचायचे आहेत, त्याच्यासाठी रीडिंग चांगलं पाहिजे तुमचं. ओके. येस, वर्ड प्रॉब्लेम आपल्या एक्झाम मध्ये नेहमी येतात. नीट वाचायचं आहे, काय काय दिलंय ते लिहायचं आधी गिवन मध्ये, आणि त्यानंतर बॉक्स करून काय सांगितलं आहे. जर टोटल नंबर ऑफ विचारलं असेल तर तुम्हाला ऍडिशन करावं लागेल, आणि रिमेनिंग वगैरे असे वर्ड्स आले असतील तर तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, चला करा पटापट. झालं मॅम. Okay. Let everyone complete, then we will proceed. Okay. Okay, Aisha done. Okay. टीचर माझं झालं. Yes. Ma'am, may I write the word problem? Yes. If you have time, you can write. टीचर माझं पण झालं. ओके, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी वर्ड प्रॉब्लेम साठी 2 लाईन्स ठेवलेल्या आहेत ना, आपण तिथे ते प्रॉब्लेम लिहा. चला पटकन. चला पटकन. वर्ड प्रॉब्लेमला आपण लाईन ठेवलेल्या आहेत ना 2, तिथे ते या आपण आता हे सोल्युशन लिहिले त्याचा वर्ड प्रॉब्लेम लिहून काढा. Manjot has planted 14 almond trees and 21 guava trees. चला लिहा पटकन.
टीचर कंप्लीट. ओके. प्रॉब्लेम पण लिहा सगळ्यांनी. मंजोत प्लांटेड 14 almond trees and 21 guava trees. How many trees he planted together? Okay. If you have completed, write down the second problem. चला second problem लिहा. Ravi has 15 balloons and Neeta has 21. How many do they have together? चला लिहा पटकन so that we can solve this. Okay, Riddhi has done. Yes, second standard done. Can you solve this problem? Second standard. हा प्रॉब्लेम आता तुम्ही सॉल्व कराल का? काय काय लिहायचं आहे आपल्याला? रवी has 15 balloons. Nita has 21 balloons. 15 plus 21 will be 36. लिहाल तुम्ही सगळं हे? Yes, Second ma'am. standard. Okay, start. And after completing, you are going to show me your book, okay? After this, you are going to show me your book. First standard number लिहून झालेत तुमचे? Or only Riddhi has done? Okay, you are also having the additions. First standard. यश, आराध्या, ममता नंबर्स लिहून झालेत का? इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये. Yes. यश, यश completed. Okay, यश has left. ओके, सो पे अटेन्शन. आराध्या, रिद्धी, ममता इथे लक्ष द्या. आता तुम्हाला पण ऍडिशन आहे. सी 1. इथे किती बस दिसतात? 1. ओके, फर्स्ट बॉक्स मध्ये किती बस आहे रिद्धी? 1. ओके, सेकंड बॉक्स मध्ये? येस रिद्धी. 1. Okay, so how many buses are there in the third box? 2. Yes, so 1 plus 1 makes 2. Next, Aradhya. Aradhya, how many birds are there in the first box? 3. Yes, in the second box 3. and in the third box? 6. Okay, so 3 plus 3 makes 6. Now, Mamta, how many rabbits are there in the first box? ममता, पहिल्या बॉक्स मध्ये किती रॅबिट्स आहेत? किती ससे आहेत सांग मला. येस, भाजी पण लिहायच्या.
काय झालं बेटा? काय झालं जिज्ञासा? तिचे हे पण लिहायच्यात. कोणतं? व्हॉट इज गिवन? हा. ओके, तिथे पण तुम्ही लिहू शकता व्हॉट इज गिवन नंबर ऑफ बलून. व्हॉट इज आस्क्ड टोटल नंबर ऑफ बलून. व्हॉट शॅल वी डू ऍडिशन और ऍड. ओके, लाईक इथे दिलंय ना वरती तसं. येस. ओके टीचर. ओके. ममता इज देअर. ममताचं माईक चालू करा प्लीज. ममता, पहिल्या बॉक्स मध्ये किती रॅबिट्स आहेत बघ. 2. ओके. आणि नेक्स्ट या बॉक्स मध्ये, दुसऱ्या बॉक्स मध्ये किती रॅबिट्स आहेत? 1. ओके. मग इथे थर्ड बॉक्स मध्ये किती रॅबिट्स आहेत? 3. ओके. मग 2 अधिक 1 3. येस. रिद्धी, हाऊ मेनी फिशेस आर देअर इन द फर्स्ट बॉक्स? 5. In the second box? 4. So how many fishes are there in the last 1, third 2, box? 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9. 9. So 5 plus 4 makes 9. Okay. So I am going to give you some addition and you have to write them. आता तुम्हाला ते additions चे answers लिहायचे आहेत. ओके, चला. फर्स्ट स्टँडर्ड. रिद्धी, ममता, आराध्या, तुम्ही लिहून घ्यायचं आहे आता. काही ऍडिशन्स देते मी तुम्हाला, ते तुम्ही लिहायचे आहेत. पहिल्यांदा प्रॉब्लेम्स लिहून घ्या आणि नंतर सॉल्व्ह करा. चला लिहा पटापट. फर्स्ट स्टँडर्ड, दिस इज फॉर यू. सेकंड स्टँडर्ड डन. सेकंड स्टँडर्ड, आता तुम्ही मला बुक शो करणार आहात. Yes, ma'am. Just a second. I'm solving. ओके, टेक युअर टाइम. Of course. आयशा डन. ओके, सगळ्यांच्या झाल्यावर मी बुक चेक करते. ओके. रिद्धी. ओके, जिज्ञासा डन. ओके. रिद्धी, आराध्या, ममता, यश, चला पटापट लिहा, सॉल्व करा. Got it, teacher. गुड Complete. गर्ल. टेल मी द आन्सर्स बेटा. ओके, Done, वेट वेट ma'am. वेट वेट. You will show me your book. Okay. Now you will also. ओके. सगळ्यांचं कंप्लीट होऊ द्या, मग मी सगळ्यांचे बुक्स एकदा चेक करते. देन यू ऑल कॅन लिव्ह. ओके. आजसाठी आपण एवढंच करूया. सगळ्यांचं होऊ द्या एकदा कंप्लीट, मग बुक चेक करून मी तुम्हाला सोडून देते. ओके. सो yesterday's homework could not be posted. कालचा होमवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम, पाऊस वगैरे भरपूर असल्यामुळे पोस्ट नाही करता आला. तर आजचा होमवर्क तुमचा तुमच्या गुगल क्लासरूमवर आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण पाठवला जाईल. यू आर गोइंग टू हॅव ऍडिशन्स टुडे. ओके, बोथ सेकंड अँड फर्स्ट स्टँडर्ड तुमच्या दोघांसाठी ऍडिशन्स असणार आहेत. ओके.
Simple additions will be there. Okay, Vallabh has also done. चला पटकन पटकन सगळ्यांनी कंप्लीट करा. मग तुम्ही मला बुक दाखवा आणि बुक दाखवताना टीचर. बुक दाखवताना तुम्ही जे पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ना आता 0 प्लस आणि सबट्रॅक्ट करायचे ते पण दाखवायचे आहेत. रिद्धी यू ऑल्सो द फर्स्ट वॉट एव्हर यू हॅव डन दॅट ऑल्सो यू आर गोइंग टू शो मी. आज मी तुमचं लेक्चर सुरू केल्यापासून तुम्ही काय काय लिहिलंय ते सगळं मला तुम्ही आता दाखवणार आहात. आपण सेकंड स्टँडर्ड पासून सुरुवात करतोय. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ सेकंड स्टँडर्ड नाव. चला वन बाय वन. ओके वन बाय वन. वल्लभ वल्लभ शो मी योर बुक बेटा. ओके वल्लभ शो मी योर बुक बेटा. Completed. येस ममता. ओके Teacher complete. ओके सगळ्यांचं मी आता बघते कोणीही आता हे करू नका. पहिल्यांदा सेकंड स्टँडर्ड आणि नंतर फर्स्ट स्टँडर्डचं बुक बघण्यात येणार आहे. ओके कनिष्का कनिष्का शो मी योर बुक बेटा. Yes. Yes. And the word problem? Okay. Put up. Next is Jidnyasa. Yes. Yes. Then the word problems? Okay. Okay. Good. Next is Laksh. लक्ष माईक बंद करून फक्त कॅमेरा ऑन करून बुक दाखवायची आहे. ओके ओके लक्ष. येस बुक दाखवा बेटा. गुड. आणि 0 ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केलेलं दाखव. ओके नोटबुक मध्ये करायचं होतं तू टेक्स्टबुक मध्ये केलं. ओके हे सगळं नोटबुक मध्ये लिहून काढायचं आहे तू नंतर. ओके समजलंय Yes. लक्ष. ओके माईक आणि कॅमेरा बंद करत. यू हॅव टू राईट दॅट इन युअर नोटबुक ओनली. तुळजा. Yes, ma'am. Ma'am, is it visible? येस बेटा. येस. And the word problems? Very nice. The last one? Good. Thank you. Okay, Tuja, don't waste your whole page. No need to write this. Okay, write like this. एका पेजवर पण तू फिक्स करू शकतेस हे 2 प्रॉब्लेम्स. ओके बेटा डोंट वेस्ट युअर पेजेस. Okay, ma'am. आयशा Yes, teacher. शो मी योर बुक बेटा. ओके yes. Okay, and the last one? Good. Okay, now the first standard. Second standard सगळ्यांची बुक चेक झाली आहे. सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी टाका किंवा हँड रेज करा. सगळ्यांची बुक चेक झाली आहे. सोहम ओके सोहम इज देअर. ओके सोहम शो मी योर बुक दाखव बेटा. येस व्हेरी गुड. आणि वर्ड प्रॉब्लेम्स? ओके गुड.
चला आता फर्स्ट स्टँडर्ड. ओके, बंद कर बेटा कॅमेरा. फर्स्ट स्टँडर्ड ममता. ममता, शो मी युअर बुक. बुक दिसत नाहीये बेटा नीट. कॅमेरा जवळ बुक धर. येस. ओके गुड. बंद कर. नेक्स्ट इज रिधी. रिधी, शो मी युअर बुक बेटा. Yes. Yes. And the additions? ममता, माईक आणि कॅमेरा बंद ठेवायचा आहे. Yes. Good. Very good, girl. Put off your camera and mic. Next is Aradhya. Aradhya, show me your book beta. Yes, Aradhya. ओके. आणि अगोदरचं दाखव. ओके, फाईन फाईन, लेट इट बी. ओके, सो वॉट एव्हर वी हॅव लर्न, सगळ्यांना समजलंय का आज आपण काय काय शिकलो? फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड साठी आपण झिरो, ऍड आणि सबट्रॅक्ट करायला शिकलो. त्यानंतर ऍडिशनचे वर्ड प्रॉब्लेम शिकलो. फर्स्ट स्टँडर्ड साठी व्हॉट वी हॅव लर्न, increasing and decreasing order and addition. Okay, you have understood, right? So आता तुम्ही लेफ्ट करू शकता आणि तुमचा जो काही होमवर्क आहे तो तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर आणि व्हॉट्सअप ग्रुप वर मिळेल. बाय बाय एव्हरीवन, एन्जॉय युअर इव्हनिंग नाव. Bye teacher. Bye teacher. Thank you teacher. बाय Bye बाय. teacher. बाय बाय. Bye. वेलकम. बाय बाय.